तूळ राशी 17 ते 23 ऑगस्ट 2026. नशिबाची नवी दिशा. अडकलेली कामे मार्गी लागणार. धनलाभाची चाहूल. प्रेमात गोडवा. मोठी शुभ बातमी मिळण्याचे संकेत. नमस्कार तूळ राशीच्या प्रिय बांधवांनो, आपल्या या खास साप्ताहिक राशी भविष्यामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तूळ राशीच्या लोकांनो, 17 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदलांची सुरुवात करणारा ठरू शकतो. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपण दोन पर्यायांच्या मध्ये अडकून जातो. एक निर्णय घेतला तर काहीतरी गमावण्याची भीती, दुसरा निर्णय घेतला तर भविष्यात काय होईल याची चिंता. मन म्हणते एक गोष्ट, बुद्धी दुसरी गोष्ट सांगते आणि आपण निर्णय घेता घेता पुन्हा पुन्हा त्याच जागी येऊन उभे राहतो. तूळ राशीच्या लोकांनो, तुमच्या स्वभावातच समतोल साधण्याची कला आहे. तुम्हाला कोणालाही दुखवायचे नसते, नाते टिकवायचे असते, सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जायचे असते. म्हणून अनेक वेळा स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून तुम्ही इतरांचा विचार करता. पण या आठवड्यात परिस्थिती तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारू शकते. इतरांना आनंदी ठेवताना तू स्वतःचा आनंद कुठे ठेवला आहेस? आणि कदाचित या प्रश्नाचे उत्तर शोधताना तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी स्पष्ट होऊ लागतील. तुम्हाला जाणवेल की प्रत्येक नाते टिकवणे ही तुमची एकट्याची जबाबदारी नाही. प्रत्येक समस्या सोडवणे ही तुमची एकट्याची जबाबदारी नाही आणि प्रत्येक व्यक्तीला खुश ठेवणे तर अजिबात आवश्यक नाही. या आठवड्यात तुम्ही स्वतःसाठी काही निर्णय घेऊ शकता आणि हे निर्णय तुमच्या आयुष्यातील पुढील काळासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. तूळ राशीसाठी या आठवड्याचा खास संदेश. तूळ राशीच्या लोकांनो, गेल्या काही काळात एखादे काम तुमच्या अपेक्षेप्रमाणे झाले नसेल. एखाद्या व्यक्तीनं तुमची साथ सोडली असेल, आर्थिक बाबतीत चढउतार आले असतील किंवा एखाद्या निर्णयामुळे मनात संभ्रम निर्माण झाला असेल. पण आता परिस्थितीकडे नव्या नजरेने पाहण्याची वेळ आली आहे. जे गेले ते तुमचे भविष्य नव्हते आणि जे तुमच्यासाठी योग्य आहे ते योग्य वेळी तुमच्यापर्यंत पोहोचेल. या आठवड्यात तुमच्यासाठी एखादी नवी संधी उघडू शकते. ती सुरुवातीला छोटी वाटेल, पण भविष्यात तिचे महत्त्व मोठे असू शकते. म्हणून छोट्या संधींकडे दुर्लक्ष करू नका. नोकरी आणि करिअर. नोकरी करणाऱ्या तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सकारात्मक आहे. तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते. तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कामात सहभागी करून घेतले जाऊ शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांनी या आठवड्यात अर्ज करणे, संपर्क वाढवणे आणि मुलाखतीची तयारी करणे फायदेशीर ठरेल. पूर्वी केलेल्या प्रयत्नाचा प्रतिसाद मिळू शकतो. काहींना अचानक नोकरीची चांगली माहिती मिळू शकते. तुमचे संवाद कौशल्य तुमच्यासाठी विशेष फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्या तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन संपर्क महत्त्वाचे ठरतील. एखादा नवीन ग्राहक मिळू शकतो. जुना ग्राहक पुन्हा संपर्क करू शकतो. व्यवसाय वाढवण्याची नवीन कल्पना मनात येऊ शकते. भागीदारीमध्ये काम करणाऱ्यांनी प्रत्येक आर्थिक बाब स्पष्ट ठेवावी. व्यवसायातील निर्णय घेताना फक्त भावनेवर नाही तर आकडेवारी आणि वास्तविक परिस्थितीवर विश्वास ठेवा. आर्थिक बाबतीत तूळ राशीच्या लोकांसाठी आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होण्याची शक्यता आहे. एखादे थकीत पेमेंट मिळू शकते. अडकलेली रक्कम परत मिळू शकते. अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग सापडू शकतो. काहींना व्यवसाय किंवा कामातून अपेक्षेपेक्षा चांगला फायदा मिळू शकतो. मात्र या आठवड्यात खर्चाचे नियोजन करणे आवश्यक आहे. विशेषतः घर किंवा वैयक्तिक वस्तूंवर खर्च करताना बजेट लक्षात ठेवा. पैसा कमवणे महत्त्वाचे आहेच, पण पैसा टिकवणे त्याहून महत्त्वाचे आहे. या आठवड्यात काही तूळ राशीच्या व्यक्तींना अचानक आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. जुन्या व्यवहारातून पैसे मिळणे, कामाचे पेमेंट येणे, अतिरिक्त काम मिळणे किंवा एखाद्या व्यवसायातून फायदा होणे यापैकी एखादी सकारात्मक घटना घडू शकते. मात्र मोठ्या आर्थिक निर्णयात घाई करू नका. तूळ राशीच्या लोकांसाठी प्रेमजीवनात हा आठवडा भावनिकदृष्ट्या सुंदर ठरू शकतो. नात्यातील गैरसमज कमी होऊ शकतात. जोडीदारासोबत मनोमोकळा संवाद होऊ शकतो. एखाद्या जुन्या विषयावर चर्चा होऊन त्यावर तोडगा निघू शकतो. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होऊ शकते. काहींना आपल्या मनातील व्यक्तीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. पण प्रेमामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःचा आत्मसन्मान गमावून कोणतेही नाते टिकवू नका. ज्या नात्यात दोघांकडून प्रयत्न होतात ते नातेच खरे मजबूत होते. विवाहासाठी प्रयत्न करणाऱ्या तूळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात सकारात्मक चर्चा होऊ शकते. कुटुंबातून एखादे स्थळ समोर येऊ शकते. नवीन व्यक्तीशी ओळख होऊ शकते. पूर्वी थांबलेली चर्चा पुन्हा सुरू होऊ शकते. काहींच्या बाबतीत लग्नाबाबत महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. मात्र निर्णय घेताना समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, विचार आणि तुमच्याशी असलेली वागणूक नीट पहा. कुटुंबासाठी हा आठवडा चांगला आहे. घरातील वातावरणात आनंद वाढू शकतो. एखाद्या सदस्याला चांगली बातमी मिळू शकते.
घरात शुभ कार्यक्रमाची चर्चा सुरू होऊ शकते. काहींना घराच्या सजावटीसाठी किंवा नवीन वास्तूसाठी खर्च करावा लागू शकतो. कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्या निर्णयाला पाठिंबा देऊ शकते. तुळ राशीच्या लोकांनो, या आठवड्यात एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यात येत असेल तर तिच्याकडे लक्ष द्या. एखाद्या व्यक्तीचा वारंवार संपर्क असेल, एखाद्या कामाची पुन्हा संधी असेल, एखाद्या जुन्या स्वप्नाची आठवण किंवा अचानक आलेली नवीन कल्पना, यापैकी काहीतरी तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते. पण प्रत्येक निर्णय घेताना विवेकाचा वापर करा. आरोग्याच्या दृष्टीने या आठवड्यात मानसिक संतुलन महत्त्वाचे आहे. ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. वेळेवर जेवण करा, पुरेसे पाणी प्या, झोप पूर्ण घ्या. हलके चालणे, योग किंवा ध्यान उपयोगी ठरू शकते. काही आरोग्यविषयक त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुळ राशीसाठी खास उपाय. या आठवड्यात आपल्या श्रद्धेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावून प्रार्थना करा. शुक्रवारी आपल्या श्रद्धेनुसार देवीचे स्मरण करा. मनात म्हणा, माझ्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होऊ दे, माझ्या घरात सुखशांती नांदू दे, माझ्या प्रयत्नांना यश मिळू दे आणि माझ्या आयुष्यात प्रेम, आनंद आणि समृद्धी वाढू दे. तुळ राशीसाठी अंतिम संदेश. तुळ राशीच्या लोकांनो, तुम्ही अनेकदा इतरांसाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवता, पण आता स्वतःच्या आयुष्यालाही महत्त्व देण्याची वेळ आली आहे. ज्यांनी तुमची किंमत केली नाही त्यांच्यामुळे स्वतःला कमी समजू नका. ज्या संधी हातातून गेल्या त्यांच्यावर कायम विचार करत बसू नका, कारण काही दारे बंद होतात कारण त्यापेक्षा चांगले दार उघडण्याची वेळ आलेली असते. 17 ते 23 ऑगस्टचा हा काळ तुमच्यासाठी अशाच नव्या दाराची चाहूल घेऊन येऊ शकतो. ती करिअरमध्ये संधी, आर्थिक बाबतीत दिलासा, प्रेमात गोडवा, कुटुंबात आनंद आणि मनात पुन्हा एकदा आशा, या सर्व गोष्टी तुमच्या पुढील प्रवासाला नवी दिशा देऊ शकतात. म्हणून या आठवड्यात श्रद्धेने म्हणा, माझ्यासाठी योग्य वेळ सुरू होत आहे. माझ्या आयुष्यात सुख, यश आणि समृद्धी येत आहे. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत, तुमच्या कष्टांना योग्य फळ मिळो, तुमच्या घरात आनंद आणि समाधान नांदो, तुमच्या नात्यांमध्ये प्रेम वाढो, तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत हो आणि तुमच्या आयुष्यात सुखाची, यशाची आणि समृद्धीची नवीन पहाट उगवो. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की 17 ते 23 ऑगस्टचा आठवडा तुमच्यासाठी शुभ आहे तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, माझा चांगला काळ सुरू होत आहे. तुळ राशीच्या सर्व बांधवांना या संपूर्ण आठवड्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. जय श्री गणेश, जय माता दी, हर हर महादेव, शुभम भवतु.